नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी आज आलेली आहे। ई-KYC न केल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे। येत्या 1 तारखेपासून 1 ऑक्टोबरपासून तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे जर ई-KYC नसेल। आता ई-KYC आपलं आहे का नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं ऑनलाईन मोबाईलवर आपल्या घरी बसून हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ खूप माहितीशीर होणार आहे। कारण रेशन कार्डवर जर तुमचं ई-KYC नसेल तर सगळ्या योजना बंद होतील। योजना कोणत्या कोणत्या तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमचं जे काही अन्नपूर्णा योजना असेल, 3 गॅस मोफत सिलेंडर योजना असेल, ह्या सगळ्या योजना जे काय आहेत ते रेशन कार्डवरतीच निर्भर आहेत। तर रेशन कार्डची ई-KYC करायसाठी गव्हर्नमेंटने 30 सप्टेंबरपर्यंतची तारीख दिलेली आहे, म्हणजे अजून 3 दिवस आहेत। तर त्याचं ई-KYC आपलं ऑलरेडी झालंय का नाही, कोणाचं ऑलरेडी KYC सुद्धा झालेलं असतं, तर आता आपण केलेलं आहे का नाही एकदा कन्फर्म करण्यासाठी आपल्या साईडनं तर स्टेटस कसं चेक करायचं मी तुम्हाला घर बसल्या सांगणार आहे, आपल्या मोबाईलवर सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप माहितीशीर होणार आहे, व्हिडिओ हा इम्पॉर्टंट होणार आहे। कारण रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं आपल्या घटक आहे। आपलं जसं आधार कार्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त रेशन कार्ड महत्त्वाचं आहे। कारण रेशन कार्डावरनं तुमच्या कुटुंबाची व्याख्या ठरवली जाते। कुटुंब म्हणजे काय, कुटुंबात किती लोक आहेत, 4 आहे का 5 आहे, मग किती जणाला या योजनेचा लाभ मिळणार हे तुम्हाला याच्यामध्ये सगळं कळत असतं। म्हणून रेशन कार्डला इम्पॉर्टंट द्या, रेशन कार्डला सिरियसली घ्या, रेशन कार्डला असं इझिली घेऊ नका। लक्षात घ्या, ई-KYC स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। कारण ई-KYC म्हणजे काय, जर तुमचं लक्षात घ्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे दोन्ही जोडलेलं आहे का बाबा, हे ई-KYC असतं। म्हणजे काय, ऑनलाईन बायोमेट्रिकचं तुमचं आधार कार्डनं आणि तुमचं तुम्हाला मी डॉक्युमेंट पण सांगणार आहेत कुठली कुठली असतात ई-KYC साठी, आणि त्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे आपण सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये। लक्षात घ्या, ई-KYC न केल्यास रेशन कार्ड बंद होणार। जाणून घ्या ई-KYC स्टेटस कसं चेक करायचं हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे। लक्षात घ्या, सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते। त्यासाठी लाभार्थ्यांना कुटुंब शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड देण्यात आलेलं आहे। याच शिधापत्रिकेच्या मदतीनं स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते। दरम्यान शिधापत्रिकाधारकांना लवकरात लवकर ई-KYC करणं गरजेचं आहे। तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाहीये। त्यामुळं तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई-KYC झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई-KYC झालेली नाहीये हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर आपण हे कसं तपासायचं हे जाणून घेऊया। लक्षात घ्या, ई-KYC फक्त कुटुंब प्रमुखाची म्हणजे एकाच व्यक्तीची नसते। अख्ख्या घरातील जेवढे सदस्य आहेत, समजा आपल्या घरात आता 5 सदस्य आहेत, मी, माझे आई वडील, माझी बहीण आणि माझा भाऊ, आम्ही 5 जण सदस्य आहोत, तर 5च्या 5 जणांचं ई-KYC होणं गरजेचं आहे। जर एकाचं जरी नाही झालं तरी तुमचं रेशन कार्ड म्हणजे त्या रेशन कार्डमधून त्या व्यक्तीचं नाव हे कट करण्यात येईल। जेवढ्यांचं ई-KYC झालेलं आहे तेवढीच लोक त्या रेशन कार्डवर राहणार आहेत। आणि समजा एकानंही ई-KYC नाही केलं तर रेशन कार्डच बंद होणार आहे, हे पण लक्षात घ्यायचंय। तर तुम्हाला आता गोष्टी कळायलाच असतील की प्रत्येक सदस्याचं, घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं ई-KYC झालेलं आहे की नाही हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी आता कसं चेक करायचं प्रत्येक सदस्याचं सुद्धा मी सांगणार आहे की ई-KYC कसं चेक करायचं। लक्षात घ्या, जर ज्या शिधापत्रिकांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना रेशन कार्ड येत्या 1 ऑक्टोबरपासून बंद होणार। म्हणजेच 31 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-KYC करणं बंधनकारक आहे। घरात किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का, या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्याच्या हक्काचं शिधा मिळावा यासाठी ई-KYC केली जात आहे। तुम्ही म्हणाल की दादा हे काय उठलं की 3 महिन्याला KYC, 4 महिन्याला KYC, तुम्हाला मी आता कारण सांगितलं मित्रांनो, ही कारण आहे त्याच्यामध्ये। जर आपल्या घरात कुटुंबातील कोणाचं मृत्यू झालेला असेल किंवा आपल्या घरातील एखादी बहीण लग्न करून गेलेली असेल किंवा आपल्या घरात एखादी बहीण सून म्हणून आलेली असेल तर ती कुठेतरी तिचा हक्क मिळाला पाहिजे, तिचा कुटुंबात तिला हक्क मिळाला पाहिजे, म्हणून ई-KYC केलेली जात असते, हे लक्षात घ्यायचं। ई-KYCचं तुम्हाला रिझन समजलं। आता ई-KYCचं चेक करायचं सांगतो। आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ई-KYC सुद्धा कसं करायचंय, ई-KYC कसं करायचं त्याचा व्हिडिओ येणार आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त इथं चेक करायचं कसं हे सांगतोय तुम्हाला। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, ई-KYC करण्यासाठी गरज आहे की नाही तपासावं लागेल। म्हणजे तुमचं ऑलरेडी जर ई-KYC असेल तर तुम्हाला परत ई-KYC करायची गरज आहे का, नाही, म्हणून मी आधी हा व्हिडिओ टाकत आहे। कारण गरजच नसली तर ई-KYCचा व्हिडिओ टाकून काय फायदा, म्हणजे ई-KYC करून काय फायदा ना। त्यासाठी मेरा राशन ॲप डाउनलोड करावा, त्यानंतर
तुम्ही तुमची KYC स्टेटस चेक करू शकता. लक्षात घ्या, KYC साठी मेरा रेशन कार्ड 2.0 असं नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवणारच आहे कसं करायचं आहे ते. KYC झालेली आहे की नाही हे कसं तपासणार, तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जायचं आहे, मेरा रेशन ॲप डाउनलोड करायचं आहे. आता त्यानंतर ॲप चालू करून तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. लक्षात घ्या, मेरा रेशन 2.0 असं रेशन त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. इथं दिसतं तुम्हाला मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन आहे, मेरा रेशन 2.0. इथं इन्स्टॉल बटन आहे, इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे. हेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल. असंच टाकायचं मेरा रेशन 2.0 इन्स्टॉल करायचं. तिथं इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लक्षात घ्या इथं काय करायचं आहे बघा, लॉग इनचा बटन येत आहे, लॉग इन है ना. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जर बेनिफिशियरी युजर आहे इथं लक्षात घ्या, इथं बेनिफिशियरी युजरवर क्लिक करायचं, या बटनावर क्लिक करायचं. इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. कुठं आधार कार्ड, आता कोणाचा टाकायचा आहे, कुटुंब प्रमुख जे तुमच्या रेशन कार्डवर असेल त्या कुटुंब प्रमुखाचा तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसतोय तुम्हाला, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP नावाचं बटनवर क्लिक करायचं आहे. याच्यावरती जसं क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. त्या आधार कार्डला जो नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल आणि तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन व्हाल. आता इथं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं सगळं दिसतं बघा, पेंडिंग काय आहे, तुमचे रेशन कार्ड हेड फॅमिली कोण आहे, याच्यावर क्लिक केले की तुमची सगळी डिटेल्ससुद्धा तुम्हाला मागची कळते की कोण तुमच्या फॅमिलीत आहे. आता इथं तुम्हाला दिसतं बघा, मॅनेज फॅमिली डिटेल्स, टोटल मेंबर्स 6 आहेत. लक्षात आलं. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती का क्लिक करायचं, कारण याच्यावरती आपल्याला कळणार आहे की KYC कोणाकोणाचं पेंडिंग आहे. तर लक्षात घ्या, टोटल KYC पेंडिंग 6 जणांचं KYC पेंडिंग आहे. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, इथं आधार कार्ड KYC दिसत आहे, नॉट व्हेरीफाईड, हे इथं येस जर असेल, यस असं लिहिलेलं असतं, यस व्हेरीफाईड किंवा यस असं जर असेल तर तुमचं KYC झालेलं आहे असं समजायचं आहे. आता ह्या रेशन कार्डवरती आपण बघितलं की टोटल जेवढे पण रेशन कार्ड आहेत या सदस्य आहेत या कुटुंबातले, हा एक सदस्य आहे बघा, हा एक सदस्य आहे, हा एक सदस्य आहे. आता हे जे सदस्य आहेत या प्रत्येक सदस्याचं KYC राहिलेलं आहे प्रत्येकाचं. मग अशा रेशन कार्ड धारकांचं रेशन बंद होणार 1 तारखेपासून. रेशन कार्डच बंद होणार, त्यामुळे ते कुठल्या योजनेचा सुद्धा उपयोग त्यांना लाभ मिळणार नाहीये. लक्षात घ्यायचं. त्यासाठी KYC करणं खूप गरजेचं आहे. आता KYCचं स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगितलं, समजलं. आता ह्याच्यामध्ये अजून एकदा सांगतो, रेशन कार्ड ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. इथं येऊन तुमचं बेनिफिशियरी युजर्स याच्यावर क्लिक करायचं, आधार नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. नंतर पुढे येऊन तिथं चेक करायचं मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये, त्याच्यावर क्लिक केले की तुमचे सगळे फॅमिलीतले सदस्य दिसतात. यांचं बघा आधार कार्ड KYC नॉट व्हेरीफाईड आलं म्हणजे तुमचं झालेलं नाहीये. आणि इथं पण दिसतं टोटल KYC पेंडिंग. हे तुम्हाला करायचं आहे. ज्यांचं येस आहे त्यांनाच फक्त मग हे रेशनमध्ये सदस्य म्हणून त्यांना शिधाचं त्यांचं काही लाभ आहे तो मिळणार आहे, असं समजत. लक्षात आलं. सॉरी. आता असं तुम्हाला हे चेक करायचं आहे स्टेटस. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता, कळवू शकता. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की KYC कसं करायचं बाबा. आता नेमकं KYC कसं करायचं हेही मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. आजच व्हिडिओ येईल तो पण, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. परत मोठा व्हिडिओ झाला की तुम्हालाच बोर होतं बघायला, म्हणून मी छोटा व्हिडिओ टाकत आहे. तर हे चेक कसं करायचं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, कारण लक्षात राहत नाही परत तुमच्या गडबडीमध्ये असतं. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जे आहे ना, घंटीचं बटन लगेच दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकाल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला लगेच त्याची माहितीसुद्धा मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.